तर आज आपण बनवणार आहोत मस्त लुसलुशीत अशी पालक पुरी आणि पालक पराठा। त्यासाठी मी इथे पालकची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। ते आता आपण बारीक कट करून घेऊया। तुम्हाला जर भाजी शिजवून घ्यायची असेल तर तुम्ही शिजवून घेऊ शकता, परंतु जर भाजी शिजवून घेतली तर त्यामधील सत्व निघून जातात, त्यामुळे भाजी शक्यतो अशीच घ्यायची। आता यामध्ये आपण थोड्याशा मिरच्या टाकूया, 1 चमचा जिरे, थोडंसं मीठ टाकूया। तुम्हाला जर आलं लसूण पेस्ट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये ही भाजी आपण टाकूया। आता हे व्यवस्थित मिक्स करून मळून घेऊया आपण। इथे मी पीठ व्यवस्थित मळलेलं आहे, अशा पद्धतीने पहा। आता याच्या आपण पुऱ्या बनवायला घेऊया। छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे। आता आपण हा गोळा लाटून घेऊया। पहा, अशा पद्धतीने या पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या। बाकीच्या पुऱ्या सुद्धा मी बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण या तळून घेऊया। तेल जास्त गरम करायचं नाही, मध्यम आचेवरती गॅस ठेवायचा। मध्यम गॅसवरती पुरी लाल होईपर्यंत तळून घ्यायची। पलटत राहायची सारखी, म्हणजे दोन्ही बाजू समान भाजल्या जातात। इथे आपली पुरी लालसर अशी भाजलेली आहे। पहा, अशा पद्धतीने एकदम मस्त अशी पुरी झालेली आहे। तर पहा, इथे माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। अशा पद्धतीने एकदम मऊ लुसलुशीत अशा आपल्या पालक पुऱ्या झालेल्या आहेत। एकदम टेस्टी अशा लागतात खायला। तुम्ही या पुऱ्या अशाच खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता। किंवा जर सॉस असेल तर सॉस सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता आपण याचे पराठे बनवून घेऊया। छोटासा गोळा करायचा आणि थोडीशी पुरी सारखं लाटून घ्यायचं, तेल लावायचं, त्यावरती पीठ टाकायचं थोडंसं, पुन्हा तेल लावायचं, पुन्हा थोडंसं पीठ टाकून घेऊया। कडा दाबून घ्यायचे व्यवस्थित। आता आपण याची पोळी लाटून घेऊया। इथे मी तवा गरम करायला ठेवला होता, त्यावरती आपण पोळी टाकूया। पहा, आपल्या पराठ्याला असे बबल्स आलेले आहेत। मध्यम गॅसवरती पराठा भाजून घ्यायचा। तुम्ही त्याला तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही लावू शकता। पहा, एकदम मस्त असा आपला पराठा झालेला आहे। याप्रमाणे इतर पराठे सुद्धा झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।